छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नागपुरात देखील पाकिस्तान निर्मित गोरी ब्युटी क्रीमनं धुमाकूळ घातलाय। या क्रीमच्या वापरामुळे अनेकांना किडनीचे विकार झाल्याचं डॉक्टरांच्या तपासामध्ये समोर आलंय। अवैध पद्धतीने विक्री होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीममध्ये मर्क्युरीचं प्रमाण हे जास्त आहे। चेहऱ्यावरती क्रीम लावल्यानंतर यातला मर्क्युरी त्वचेतून शरीराच्या आत जातो आणि पुढे रक्तामध्ये मिसळतो। यामुळे त्याचा थेट परिणाम हा महिलांच्या किडनीवरती होतो। नागपुरात गेल्या 2 वर्षांमध्ये 18 महिलांना किडनीचे विकार झाल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागानं शोध घेत मार्केटमधून मोठा साठा जप्त केलेला असून या क्रीमचे सॅम्पल हे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। ते इन्स्टंट ग्लो जे येतो ज्या क्रीममध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे। कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी किंवा पारा आपण ज्याला म्हणतो ते हाय होऊ शकते। पाराचा कलरच असा असतो की ते ग्लो होतो। एकाएकी ज्या क्रीममुळे ग्लो होत असेल चेहरा स्किन, तर ते कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी होऊ शकते। ते त्याच्याबद्दल आपण सावधानी घेतली पाहिजे। गोरी क्रीम म्हणून नाव आहे आणि व्हाईटनिंग क्रीम असं त्याच्यावर नमूद आहे। तर सदरचा साठा आपण जप्त केलेला आहे। पुढील आता विश्लेषण अहवालासाठी उच्च प्राधान्याने पाठवण्यात येत आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे। तसेच मोहीम सुरूच आहे। विविध ठिकाणी आपण व्हाईटनिंगच्या संदर्भात ज्या इतर कोरियन वगैरे क्रीम्स आहेत त्याचं सुद्धा आपण सॅम्पलिंग करणार आहोत आणि विश्लेषणार्थ पाठवणार आहोत। परवानधारक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाला विविध संघटनांकडून विरोध होऊ लागलाय। भाषा सक्तीवरून परवाने रद्द केल्यास ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। तर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आज पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध करणार आहेत। परवानधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा सक्तीची असणार आहे, अन्यथा त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असा निर्णय हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच घेतलाय। मात्र या निर्णयाला काही संघटना विरोध करतायत। दरम्यान याबाबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आज परिवहन आयुक्तांची भेट घेणार आहेत। दरम्यान परिवहन विभागाच्या निर्णयाला मनसेनं पाठिंबा दिलाय। हा निर्णय कायम ठेवावा असं मनसेचं म्हणणं आहे। रिक्षेवाला भाऊ आमचा, टॅक्सीवाला भाऊ आमचा, त्यांना मराठीच्या नावावर, भाषेच्या नावावर त्यांना धमकी दिली चालली आहे। सर्वांकष खुली धमकी दिली चालली आहे। धमक्या देणं थांबवा। हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून ही रिॲक्शन आहे, हा राग आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला। प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही। तुमच्या अशा वर्तनामुळं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेची उद्धव ठाकरे सारखी अवस्था होऊ नये। मुंब्र्याच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीमध्ये आलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी सहर शेख यांचे वडील युनुस खान यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं असल्याची तक्रार केली होती। शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तहसीलदार उमेश पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि यामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पद हे धोक्यात आलंय आणि याच प्रकरणामध्ये आता सहर शेख आपली बाजू मांडणार आहेत। मुंब्र्यामधील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या निवडून आलेल्या आहेत। जवळपास 370 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती संपन्न झाली आहे। या घटमांडणीमधून निघणारे निष्कर्ष हे जाहीर करण्यात आलेत। सर्वाधिक लक्ष असतं ते पाऊसमानाबाबत। पाऊसमान जूनमध्ये भरपूर असेल, जुलैमध्ये सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमी असेल असा अंदाज आहे। तर पिकांवरती रोगराईचं प्रमाण हे जास्त असेल असा अंदाज आहे। काही भागामध्ये महापुरामुळे नुकसान होणार आहे असा अंदाज आहे। तर राज्य कायम राहील, देशाची संरक्षण स्थिती ही तणावाची असेल, आर्थिक स्थिती मजबूत नसेल असा देखील अंदाज व्यक्त केला गेलाय। कापूस तांदूळ पिकाचं उत्पादन भरपूर असेल, ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिकं सर्वसाधारण असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल असा देखील अंदाज या भेंडवळामध्ये वर्तवण्यात आलाय आणि या भेंडवळाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। मी सध्या भेंडवळ या गावाच्या याच ठिकाणी आहे। आपण जर का बघितलं तर भेंडवळची ही घटमांडणी झाली। जवळपास 18 प्रकारची धान्य या ठिकाणी ही अशी मांडली जातात आणि या 18 प्रकारच्या धान्याचं निरीक्षण केल्यानंतर जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यावर परिसरातीलच शेतकरी हे आपलं वर्षभराचं पीक नियोजन करत असतात।
जून महिन्यात हा कमी पाऊस असेल तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हा सर्वसाधारण पाऊस असेल असं या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच देशाचा राजा हा कायम असेल, राजाची गादी कायम असेल, मात्र देशाचा राजा हा तणावात असेल असाही अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला. मात्र देशाची जी संरक्षण स्थिती आहे ही कमकुवत राहील असंही या ठिकाणी हे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काका, तुम्ही कुठनं आलात? काय वाटतं भेंडवळच्या घटमांडणी? भेंडवळच्या वाटमागणी एक नंबर. दरवर्षी येतो आम्ही. मुर्तापूर तालुका, बोपुरी गाव आहे आमचं. मी गजानन मुघल बोलतो. तुमचा मापूरची आहेस. तर या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात हा अंदाज या ठिकाणी ऐकण्यासाठी येतात. काका, तुम्ही कुठनं आलात? टाकळी परस्तार. काय वाटतं ही भेंडवळची घटमांडणीचे तुम्ही अंदाज ऐकलेत, कसं तुम्ही नियोजन करणार वर्षभराचं? पिढ्यानपिढी असे पायतोलामध्ये याची म्हणण्याची असते ते एकदम ॲक्च्युअल खरी असते. आता शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन अशोक जसवानी सह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, भेंडवळ, बुलढाणा. अकोल्यात तापमानानं उच्चांक गाठलेला असून जिल्ह्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सलग 7 दिवसांपासून अकोल्यामध्ये तापमान 43 अंशांच्या वर राहिलेलं असून काल 43.3 अंशांची नोंद झाली आहे. मात्र आज पारा हा थेट 45 अंशांवरती पोहोचलाय. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या तीव्र उष्णतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अकोलेकरांना उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. दिवसभर घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे हवेत निर्माण झालेल्या गारव्यानं मोठा दिलासा मिळालाय. अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादकांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्याचबरोबर फळांचा राजा असलेल्या आंबा पिकाला देखील या वादळाचा मोठा तडाखा बसलेला असून फळबागायतीमुळे बागायतदार हवालदिल झालेले आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा वाढलेला असून सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे. जिल्ह्याचा पारा आता 40च्या पार पोहोचलाय. हवामान विभागानं पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनानं नागरिकांना दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय. तर गडचिरोलीमध्ये उन्हाचा पारा 42 अंशांच्या पार पोहोचलेला आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना वाहतूक पोलिसांनी दिलासादायक निर्णय घेतलाय. दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत शहरामधील ट्रॅफिक सिग्नल हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे भर उन्हामध्ये सिग्नलवरती थांबण्याचा त्रास टळणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आदेश जारी करत शाळा आणि महाविद्यालय ही सकाळच्या सत्रामध्ये केवळ 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत. सध्या जिल्ह्यामध्ये तापमान 44 अंशांच्या घरामध्ये पोहोचलेलं असून उष्माघातासह इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका हा वाढलेला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा तात्पुरता बदल सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळा आणि त्याचबरोबर महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे. एकीकडे विदर्भामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40च्या पार गेलाय, तर राज्यामध्ये अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. अशामध्येच हवामान विभागानं पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पालघर आणि रायगड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भामधील अकोला, अमरावती आणि वर्धा या भागामध्ये उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे.